नमस्कार, मी कल्याण घोले KL मराठी न्यूज मध्ये आणि HD न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मंडळी, आज आपण अगदी वारीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. आषाढी यात्रेच्या वारीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. आज आपण बंडीशा गावामध्ये पालखी तळावर आहे. या ठिकाणी आता संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी संध्याकाळी 6 वाजता या ठिकाणी पोहोचते. तर काही वारकरी बांधव किंवा वारकरी महिला अगदी पालखीच्या आधी येऊन आपल्या जेवणाची व्यवस्था करतायत. या ठिकाणी स्वयंपाक बनवतायत आणि येणाऱ्या वारकऱ्यांना त्याचा आस्वाद जेवण देतायत. या ठिकाणी आपल्या सोबत काही वारकरी महिला आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहे, त्यांच्याशी गप्पा मारणार आहे. कशा पद्धतीने स्वयंपाक बनवतात काय, आणि अगदी पाठीमागं जर तुम्ही बघितलं तर ज्या आपल्या घरी सध्या आपण बनवत नाही, आपण सणावारालाच ते गोष्टी बनवतो. पण वारीमध्ये एवढ्या अडचणीत असून सुद्धा अगदी या ठिकाणी माऊलीने तिथं पोळ्या असल, धपाटे असतील, कापण्या, वड्या ही अगदी वारीमध्ये बघायला मिळते. हे एक अनोखा उपक्रम या महिलांनी केलाय आणि आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे या ठिकाणी. रामकृष्ण हरी माऊली. कुठून आलो? आम्ही तुळजापुराहून आलो. तुळजापुराहून. काय आळंदी पासून प्रवास आहे का कसा? आळंदीपासून कसा झाला प्रवास? प्रवास म्हणजे आळंदीला फुल पाणी आलं होतं. काय माणसाला तिकडल्या तिकडं निघाल्या इकडे माणसं पुण्यात उभा केली आणि देऊळची देऊकडच उभा केली. मग माऊलीच्या प्रस्थानला आम्ही म्हणलं जायचंच आहे. मग आड्यालाच गाडी उभा केली ना आम्ही पुलावून गेला चालव तर आमचं डोळं फिरायला लागलं त्या पाण्याला बघूनच. इतक्या मोठ्या मोठ्या लाटा. ज्यावेळेस माऊलीच्या पायरीला पाणी लागलं त्यावेळेस इंद्रायणीला जरा कमी होत गेलं पाणी. मग पुन्हा आम्ही गाडी आली. आम्ही 2 दिवस आमचा मुक्काम आळंदीत होता. हो, आता इथून पंढरपूर अगदी 10 किलोमीटर अंतरावर आहे. हो, अगदी तुम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये आलाय. फक्त उद्याचा 1 दिवस मुक्काम आहे. आज बंडीशा गावामध्ये पालखी तळावर आहे. या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर स्वयंपाक बनवलाय. या ठिकाणी धपाटे ही कापण्या या बरेच काय, याच्या मागचं काय वैशिष्ट्य आहे? हे आम्ही इथं प्रत्येक वर्षी असं करतो. हो, प्रत्येक वर्षी अशा आकाराचा महिना निघाल्यानंतर ही आम्ही परंपरा ही जुनी पद्धतच सोडलेली नाही. आपली आई वडीलची करीत होती ती आम्ही परंपरा त्यांचं बघून आम्ही पण म्हणलं आपण वारीत पण असं करीत जाऊ. हो, मग आम्ही आपलं इथं करीतो, प्रत्येक वर्षी करतो आम्ही. माझे अरे कुठून आला माऊली? तुळजापुरावरून. किती लोक आहे तुम्ही? 50-60 लोक आहेत काय? तर कसं काय प्रवास हे काय? पाऊस काय म्हणते? पाऊस चांगला आहे की. होय, बर. नवीन आली माऊली. माझे अरे जय हरी माऊली. काय आहे, आज तुम्ही इथं बंडीशा गावामध्ये आम्ही आल्यानंतर बघितले का अनोखा उपक्रम आमच्या समोर दिसलाय. आज तुम्ही पुरणपोळी जेवण हे काय वेगळी पद्धत आहे आज दिंडीमध्ये? वेगळीच म्हणजे असा आखाडाचा महिना निघालेला आहे. त्याच्यामुळे आम्ही करत आहे वर्षाला वारकऱ्यांना खायला. आज किती लोकांचा स्वयंपाक बनवता तुम्ही? 60-65 माणसाचा. 60-65 माणसाचा. आज म्हणजे पालखी मागा असल्यानंतर तुम्ही पुढे येऊन हे बनवता समजा? हो, असंच बनवतो. होय. कसा प्रवास झाला आता पंढरपूर एकदम पर्यंत भारी, आलाय? एकदम छान झाला. आळंदीहून चालत आलेला आहोत. काय काय सुविधा मिळाल्या, काय मिळाल्या नाहीत, काय अडचण आली का? काही सुद्धा नाही, सगळं व्यवस्थित आहे. अजय काय सांगताली, काय पद्धत जुनी पद्धत केली आहे आज? चांगलं आहे की वारी. बर. काय म्हणते पांडुरंगाला? काय नाही होय. बाकी काही नको. ते दिलंय ते द्यावं परमेश्वराने, हेच खरं मला. तुळजापूरकडे पाऊस? तुळजापूरकडे पाऊस नव्हता आम्ही हाताने, पण इथं आले नंतर बी नव्हता पाऊस. पडायला लागला म्हणजे ते काल परवा पल्ला म्हणाली जरा. नाही, मी आता सारखं तुमच्या जेवणाबद्दल विचारतोय. त्याच्या मागचं कारण एकच की आता वारीमध्ये जर पहिले तर चपाती भात या गोष्टी असतात, पण तुम्ही पंचपक्वानाचं जेवण त्यामध्ये काय काय बनवलं सांगा जरा. काल खीर बनवली होती. काल परवा दिवशी आपली गव्हाची खीर बनवली होती. काल दूध खीर बनवली होती. परवा दिवशी त्याच्या आदल्या दिवशी पुरणपोळी केली होती वाल्यावर. हो, पुन्हा इथं आल्यावर आकार टाळला. आजचं काय काय मेनू केला? आज गोड धपाटी केली, पुन्हा तिखट धपाटी केली, पुन्हा डाळ भात केला, पुन्हा कोंडबळी, कापण्या. हो,
सगळ्यांना द्यायचं 4-5 आपलं वारकऱ्यांना द्यायचं कोण आलं तरी बिजू घाली तेव्हा आम्ही खर तर हा आहे वारीचा आनंद. या ठिकाणी कुठले जात पात धर्म या ठिकाणी कुठले काय नाही, सर्व धर्म समभावानं अगदी आनंदानं या ठिकाणी लोक वारीला म्हणून येतात. हाच आनंद आहे. या ठिकाणी या तुळजापूरच्या काही माऊली आहेत, आपण त्यांच्याशी बोललो. त्यांनी सांगितलं की हे आमचा अनोखा उपक्रम आहे. ग्रामीण भागातली ही रूढी परंपरा आलेली आहे. आज आखाड महिना आल्यानंतर धपाटे असतील, खीर पोळी ह्या जेवणाचा आस्वाद आम्ही पांडुरंगाच्या दारी घेतोय, असं या माऊलींनी सांगितलेलं आहे, माईने सांगितलेलं आहे.